मी काय म्हणते, आज ना मी कैरीची कढी करते। हे साहित्य घेतलंय, 2 कैरी घेतले, खोबरं घेतले किसून ओलं, कोथिंबीर, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि जिरं घेतलंय। हा फोडणीसाठी हिंग घेतलाय, थोडा टाकणार आहे मी। ती धुवून पुसून घेतली, आता ती सोलते। आता कैरी बारीक करून घेते, बारीक बारीक फोडं करायची। कोय यातली ना ती काढून टाकायची, साईडला काढून टाकायची। आता फोडं आहेत ना मिक्सरला लावून घेते, थोडं पाणी। ही वाटलेली कैरी गाळून घ्यायची। खोबऱ्याचं वाटप करून घेऊया। तर आपण ना फोडणी देऊया, जिरं टाकूया, त्याच्यामध्ये थोडीशी लसूण टाकायची, 1-2 कांदा, तेल होते, लसूण, जिरं टाकते। जिरं तापलं ना का कढीपत्ता टाकूया, ते फोडणीवर हिंग टाकूया थोडं। फोडणीवर हळद टाकायची, हे चांगली होते। अशी कढी ना करून बघा, अप्रतिम होते कढी। मसाला वाटलेला मसाला टाकते, कैरी मिक्सरला लावलेली ना ते टाकते। आता कढीला ना उकळी येते, त्याच्यावर आपण ना मीठ टाकून घेऊया। आपल्याला गोड किती पाहिजे ना त्यानुसार आपण गूळ टाकायचा त्याच्यामध्ये, तर आंबट होईल ना। अशी कढी तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा हा। आणि मी केलेली कढी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा।